महाराष्ट्र के चोपड़ा तालुका में पुलिस ने एक बड़ी वारदात को होने से पहले ही रोक लिया है। शिरपुर रोड पर गलंगी गांव के पास पुलिस ने नाकाबंदी के दौरान दो मोटरसाइकिल सवार संदिग्धों को रोकने की कोशिश की, लेकिन वे पुलिस से बचकर भाग निकले। पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए हाथड़ गांव के पास पेट्रोल पंप के पास उन्हें पकड़ लिया। जांच में उनके पास से डकैती की योजना में इस्तेमाल होने वाला सामान बरामद हुआ। पुलिस ने इस मामले में 4 आरोपियों को गिरफ्तार किया है, जबकि 2 अभी भी फरार है। आरोपियों पर पहले से भी कई आपराधिक मामले दर्ज है। ये लोग पीतल को सोने जैसा दिखाकर सस्ते दामों पर बेचते थे और लोगों को ठगते थे। ग्रामीण पुलिस स्टेशन के निरीक्षक कावेरी कमलाकर की सतर्कता से एक बड़ी वारदात को समय रहते टाल दिया गया। काल रात्री गलंगीचं जे आपलं फॉरेस्ट चेकपोस्ट आहे त्या ठिकाणी बकरी ईदमध्ये जनावरांची तस्करी होऊ नये यासाठी आम्ही नाकाबंदी लावलेली आहे। त्या नाकाबंदीच्या ठिकाणी चोपडा ग्रामीणचे गजानन पाटील आणि राकेश पाटील असे 2 पोलीस हवालदार आमचे त्या ठिकाणी नेमणुकीला होते। रात्री साधारण 12 वाजताच्या सुमारास 1-2 मोटरसायकल शिरपूर बाजूने इकडं येत होत्या। नाकाबंदी दरम्यान त्यांना चेक करायचा त्यांनी प्रयत्न केला, तर त्यांनी मोटरसायकल चेक करू दिली नाही आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला। यांनी लगेच ग्रामीणचे पोलीस निरीक्षक आपल्या कमलाकर मॅडमना फोन केले। पोलीस स्टेशनची गाडी बोलवली आणि पेट्रोल पंपाच्या आसपास गलंगीच्या त्यांना तिथं अडवलं, थांबवले आणि मग त्यांची तिथे त्या ठिकाणी चेकिंग केली। तर ते करत असताना 2 मोटरसायकलवर तिघे बसलेले होते। त्यातले मागे जे बसलेले दोन्ही मोटरसायकलवरचे 2 जण पळून गेले आणि 4 लोकांना ह्या लोकांनी ताब्यात घेतलं। चौकशी केली कसून त्यांच्याकडं, तर इकडं येण्याचा काय उद्देश संशयित असा वाटला आणि त्यांच्याजवळच्या सामानाची झडती घेतली। तर त्यांच्याकडं एक सॅक होती, त्या सॅकमध्ये अशा पिवळ्या धातूच्या पट्ट्या काही मिळून आल्या, मिरची पूड असं साधारण दरोडा घालण्याचं जे साहित्य आहे ते त्यांच्याकडे मिळून आलं। त्यांची नावं गावं विचारली तर हे सगळे लोक जे आहेत हे पारधी समाजाचे आहेत आणि जामोदे तालुका साक्री जिल्हा धुळे या ठिकाणचे आहेत। त्यांचा गुन्हेगारी अभिलेख तपासला तर त्यांच्यावर यापूर्वी दरोड्याचे गुन्हे असल्याचं आम्हाला दिसून आलं। अधिक चौकशी केली असता आपल्या भागामध्ये ते कुठं ना कुठं असं स्वस्तात सोनं देतं असं फसवून लोकांना एक ठिकाणी कुठंतरी बोलवायचं, त्या ठिकाणी त्यांच्याकडनं पैसे काढायचे आणि त्यानंतर त्याला मारहाण करून निघून जायचं। अशा प्रकारचे असे गुन्हे हे लोक करतात आणि तसाच उद्देश होता आणि परंतु पोलिसाच्या सतर्कतेमुळे तो प्रयत्न फसलेला आहे।